हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आज एक आपण डिझाईनचा ब्लाऊज कसा कट करायचा आणि स्टिच करायचा हे पाहणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची असते. जेवढी तुमची उंची असेल त्यामध्ये 1 इंच ॲड करून घ्यायचं असतं. तर बघा, 13.5ची उंची आहे, त्यामध्ये 1 इंच ॲड केलेलं आहे आणि 14.5चं मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर शोल्डर आहे ते मी 5.25 इंचाचे घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या गळ्याच्या साईजनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघा, गळ्याच्या उंचीनुसार तुम्ही शोल्डर घ्यायचे आहेत. त्यानंतर आर्महोलचं माप मी टाकून घेणार आहे 5.5 इंचावरती. बघा, आर्महोलचं माप टाकून झाल्यानंतर आपल्याला चेस्टचं सुद्धा माप टाकून घ्यायचं आहे. जेवढी तुमची छाती असेल त्यामध्ये 1-2 इंच ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं 8.5 होतं, तर 8.5मध्ये 2 इंच ॲड करून 10.5 इंच केलेलं आहे मी. कमरेचे सुद्धा अगदी छातीप्रमाणेच करायचं आहे. तर याची कमर जी आहे ती 28 होती, तर 28 चौथा वगैरे 7 इंच, 1 इंच बॅक टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं करून घेतलेलं आहे मी. त्यानंतर इथं आपल्याला बॅकचा टक्स 4.5 इंचावरती टाकायचा आहे. सेंटरपासून पुढे 4.5 इंचावरती आणि तिथून पुढे वरच्या साईडला 4 इंच घ्यायचं आहे. 4 इंचावरती मार्किंग करून आपल्याला अर्धा इंचाचा असा हा आपला टक्स जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. टक्सचं मार्किंग करून झाल्यानंतर आपण नेकचं मार्किंग करून घेऊया. तर बघा, गळा रुंदी आहे ती मी इथं 2.25 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार गळा रुंदी ड्रॉ करू शकता आणि गळ्याची उंची जी आहे ती 10.5 इंच आहे. त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी इथं 11 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर पहा, इथं तुम्ही वरच्या साईडला आपण 2.25 इंच घेतलं होतं, तर मी खालच्या साईडला 2.25 इंच देऊन घेते, जेणेकरून थोडासा ब्रॉड केल्यानंतर गळ्याला सुंदर शेपसुद्धा येईल आणि विअर केल्यानंतर ब्लाऊज एकदम ॲट्रॅक्टिव्ह तयार होणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे सर्व पॉईंट्स आपण जोडून घेऊया. तर पॉईंट्स जोडत असताना सर्व काळजीपूर्वक तुम्हाला इथं सर्व गोष्टी काळजीपूर्वक करायच्या आहेत. त्यानंतर पहा, 8 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेते. 8 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथं मी तिथून खाली किती आहे ते राहते ते पाहायचं आहे, अंदाज घ्यायचा आहे. 8 इंचावरती अजून एक मार्किंग करून घेते मी, जेणेकरून मला 2 नेक आहे तो तिरपा जाऊ नये यासाठी, आणि ते 2 पॉईंट्स आपण जोडून घेऊया. आणि इथं राऊंड नेक आहे वरच्या साईडला, सो इथं मी राऊंड नेक देऊन घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपण हा ब्लाऊज जो आहे तो इथं रेडी करत आहोत. तर हा बघा, राऊंड नेक केलेला आहे आणि त्याच्याखाली जो तुमचा शेप असेल तो तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने असा त्रिकोणी असा देऊन घ्यायचा आहे मला शेप. बघा, अशा पद्धतीने. तर बघा, मी असा देऊन घेतलेला आहे. तुमचा जो असेल तो तुम्ही इथं देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला डार्क करून घेते जरासं मी, जेणेकरून नंतर आपल्याला समोरच्या साईडला पलटी करून जरी तिथं उठवायचा म्हटलं तो आहे असा शेप, तर ते आपल्याला सोपं जावं यासाठी. तर पहा, हा आपला नेक आहे तो ड्रॉ करून झालेला आहे. आता आपण हे पलटी करून घेऊयात, मधून फोल्ड करूया आणि टॅप करून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपण जे वरच्या साईडला जे आपण ड्रॉ केलेलं होतं ते समोरच्या साईडला अगदी परफेक्ट पद्धतीने येणार आहे. तर बघा, इथं अशा पद्धतीने आलेला आहे. तर हा शेप जो आहे तो मला काही असा योग्य वाटत नाही आहे, थोडासा असा पसरट वाटतोय. तर इथं बघा, सेंटरला मी थोडंसं आपण जेवढं पसरट घेतले तो पॉईंट अजून जरा आतल्या साईडला घेते. तर बघा, तो 1 पाव इंचाचा आतल्या साईडला घेऊन बघा तुम्ही या सर्व गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. थोडंसं आतल्या साईडला मी घेतलेलं आहे आणि अजून एकदा मी फोल्ड करून बघते आता जर ते शेप जो आहे नेकचा तो रेडी व्यवस्थित येतोय का. तर पहा तुम्ही, हा शेप जो आहे तो वर तिकडच्या साईडला उठलेला आहे आणि थोडा आता बेटर वाटत आहे. तर बघा, जे आपण शेप काढून घेतलेला आहे तो आता आपण डार्क करून घेऊया, जेणेकरून स्टिच करत असताना पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला नको यासाठी. तर बघा, इथं फॅब्रिक घेतलेलं आहे मी आणि त्याच्यावरती हा नेक ठेवून मेन फॅब्रिकवरती आपल्याला अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि सेंटर अशा दोन्हीचीही कापडाचे सेंटर काढून घ्यायचे आहेत आपल्याला. प्रत्येक ब्लाऊज स्टिच करत असताना तुम्हाला कापडाचे सेंटर आणि अस्तरचा सेंटर हा काढूनच घ्यावा लागतात, जेणेकरून तुमचं दोन्हीपैकी कोणतंही एक फॅब्रिक जरी तुमचं असं हललं तरी काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नयेत यासाठी. तर बघा, अस्तर आहे तो मी मेन फॅब्रिकवरती ठेवून घेतलेला आहेत आणि खालच्या साईडला पिन्ना ठेवून घ्यायच्या आहेत, कारण आपलं जे फॅब्रिक आहे ते इथं हलू नये यासाठी. आणि हे आता आपण एकदम व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं तुम्ही कट करून घेत असताना सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक कट करायचं आहे आणि 1 इंचाचं जिथं आपण मार्किंग केलं आहे तिथून 1 इंचाचं अंतर सोडूनच आपण आतल्या साईडला कट करून घ्यायचा
आहे. पाव इंचाचं अंतर का सोडायचं आहे, कारण तिथे आपल्याला नंतर थोडे थोडे नॉचेस देऊन घ्यावे लागणार आहेत त्यासाठी. तर पहा इथं मी अंडरग्राऊंड जी नॉड असते अंडरग्राऊंड जी पायपिंग असते ती लावून घेणार आहे. रेडीमेड पायपिंग मी इथे अटॅच करून घेणार आहे. तो मी इथं पहिल्यांदा जी पायपिंग आहे ती पाव इंचाचं अंतर सोडून मी आपल्या अस्ताला जॉईन करून घेतलेली आहे आणि नंतर तेच आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून इथं हळूहळू एक आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. जी आपली पहिली जॉईन केलेली जी टीप आहे, म्हणजे पायपिंग जॉईन केलेली जी टीप आहे त्याच टीपवरून मी इथं दुसरी अजून एक टीप मारून घेणार आहे, जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने इथं नेकचा शेप आहे तो यावा आणि व्यवस्थित आपली पायपिंगसुद्धा बसावी यासाठी. तर पहा पहिली जी आपण शिलाई मारली होती त्यावरूनच मारायची आहे, कारण आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये जी पायपिंग आहे ती फक्त पायपिंगच दिसली पाहिजे. त्याच्या बाजूचा जो कपडा आहे तो अजिबात दिसता कामा नये. त्याच्याने आपली फिनिशिंग जी असते ब्लाऊजची ती एकदम सुंदर येणार आहे आणि एकदम परफेक्ट असा तुमचा ब्लाऊज रेडी होणार आहे. तर ही गोष्ट तुम्हाला एकदम केअरफुली घ्यायची आहे. खालचा कपडा कुठे गोळा तर होत नाही आहे ना, याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि हळूहळू करत प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला तुमचा फूट आहे तो उचलून नंतर तुमच्या फॅब्रिक चेंज करून म्हणजे असं थोडंसं फिरवून वगैरे घ्यायचं आहे आणि नंतर दुसऱ्या पॉईंटपर्यंत तुम्हाला एकदम हळूवारपणे टिपा देऊन घ्यायच्या आहेत. खालचा फॅब्रिक आहे तो मेन फॅब्रिक आहे तो गोळा होऊ नये, कुठेही तुमच्या दोन्ही फॅब्रिकला कुठेही चुनी पडू नये किंवा तुमचं जे पायपिंग तुम्ही लावताय ते सुद्धा अगदी परफेक्टच येते का हे तुम्हाला या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्हाला काळजीपूर्वक इथं पाहायच्या आहेत आणि हळूहळू करत तुम्हाला पूर्ण ब्लाऊजला इथं पूर्ण नेकला गळ्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारत असताना तुम्हाला जेव्हा तुम्ही पायपिंग जॉईन करत असता तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते, कारण तुमचा जो नेक आहे तो तुमचा ब्लाऊजचं सौंदर्य हे तुमच्या ब्लाऊजच्या नेकमध्ये डिपेंड असतं यासाठी. तर पहा इथं मी हळूहळू करून घेतलेलं आहे टीप मारून आणि अंडरग्राऊंड याला मी नॉटसुद्धा लावून घेणार आहे. तिथं मी मार्किंग करून घेतलं होतं जेवढ्या अंतरावरती आपल्याला 2 ते 2.5 इंचावरती आपल्याला हे मारून नॉट असते ती लावून घ्यायची आहे. तर नॉटसुद्धा मी इथं अंडरग्राऊंडच लावून घेणार आहे, जेणेकरून ब्लाऊजला आपला सुंदर फिनिशिंग यावं यासाठी. तर पहा इथं मी आतल्या साईडला तुम्ही बघू शकताय जिथं आपण मार्किंग केलं होतं तिथं मी नॉट लावून घेतलेले म्हणजे जस्ट ठेवून घेतलेले आहे. आणि टीप मारत असताना एकदा दोनदा असे मागं पुढं करून ती सिक्युअर करून घ्यायची आहे आपली जी लावलेली नॉट आहे ती, जेणेकरून ती लगेच आपल्याला उसवून निघू नये किंवा तुटून निघू नये यासाठी. अशा पद्धतीनं आपण बघा इथं सर्व गोष्टी जॉईन करून घेतलेल्या आहेत. मेन फॅब्रिक, तुमची पायपिंग आणि अस्तर हे तिन्ही पार्ट आहेत ते आपले इथं जॉईन करून घेतलेले आहेत. आता तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. त्यानंतर जे अस्तर, मेन फॅब्रिक आणि पायपिंगचे तुमचं जे बाजूचं जे मार्जिन असतं त्याला छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजचा जो शेप आहे तो अगदी परफेक्ट यावा यासाठी. तर पहा हाय मी नॉच देऊन घेतलेले आहेत आणि अस्तर आपण आतल्या साईडला आता टाकून घ्यायचं आहे. अस्तर आतल्या साईडला टाकून घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित असं सर्व कॉर्नर वगैरे आहेत ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. आणि पायपिंग एकदा नीट लागलेली आहे ना हे तुम्हाला आवर्जून चेक करायचं आहे. आणि सर्व कॉर्नर आहे ते तुम्ही हाताच्या साहाय्याने किंवा दुसरं कोणतंही टूल वापरून, पिन वगैरे वापरून तुम्ही हे सर्व पॉईंट्स आहेत ते कॉर्नर टू कॉर्नर सर्व बाहेर अगदी परफेक्ट असे काढून घ्यायचे आहे. तर पहा इथं मी कॉर्नर हळूहळू काढून घेते. तर हा एक वाला आपला झालेला आहे, दुसरा वालासुद्धा इथं मी काढून घेणार आहे. तर बघा तो सुद्धा कॉर्नर घ्यायचा आहे. तुम्हाला जर तो बोटानं निघत नसेल तर तुम्ही मार्कर किंवा पेन किंवा असं दुसरी कोणतीही गोष्ट, मार्कर नका वापरू, कारण मार्करचा तुमच्या जो कलर आहे तो तुमच्या ब्लाऊजला लागू नये यासाठी तुम्हाला मार्कर न वापरता डिसमिस वगैरे काहीतरी वापरून तुम्हाला ते करून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडला. तर पहा इथं एकदम परफेक्ट असा आपला हा नेक रेडी झालेला आहे. आता त्याला वरून एक आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून तुमची जी पायपिंग आहे ती एकदम फिट्ट व्यवस्थित बसून जावी तुमच्या ब्लाऊजला यासाठी. तर ही सुद्धा पायपिंग, ही टीप देत असताना, दाब टीप देत असताना तुम्हाला केअरफुल देऊन घ्यायची आहे. एकदम व्यवस्थितच यायला हवी, इकडं तिकडं वाकडे तिकडे अजिबात येऊन देऊ नका,
कारण फिनिशिंगमध्ये तुमच्या सर्व लोकांचं तुमच्या ब्लाऊजकडे लक्ष असतं, तर ते जास्तीत जास्त नेककडेच तुमच्या लक्ष असतं. सो तुम्हाला नेक स्टिच करत असताना एकदम केअरफुली स्टिच करून घ्यायचं आहे. कॉर्नर टू कॉर्नर तुम्हाला फूट उचलून व्यवस्थित पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. इथं तुम्हाला कॉर्नरलासुद्धा एकदम परफेक्ट तुमची टीप यावी यासाठी तुम्हाला एकदम हळूहळू या सर्व गोष्टी करायच्या आहेत. कोणताही गडबड घाई अजिबात करायची नाही. एकदम व्यवस्थित असं तुम्हाला हा ब्लाऊज जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तरीही जर तुम्हाला आत्ता समजलं नसेल मी कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं अंडरग्राऊंड पायपिंग ब्लाऊजला जॉईन केलेली आहे, हे जर तुम्हाला अजून हवं असेल, तुमच्या लक्षात नसेल आलं, तर हवं तर हा व्हिडिओ तुम्ही अजून एकदा बघा, जेणेकरून तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येईल. तरीही जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्यावर अजून एक डिटेल्समध्ये व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्यातला फायदा व्हावा अशी माझी अपेक्षा असते. तर बघा, चारही बाजूनं आता आपण नेक रेडी केलेला आहे आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर चारही बाजूनं आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे, जेणेकरून पुढची प्रोसेस करायला आपण तयार व्हावं यासाठी, ब्लाऊज आपला तयार व्हावा यासाठी. कारण मेन फॅब्रिक आणि अस्तर तुम्ही जॉईन न करता टक्स वगैरे मारून घेतले तर ते तुमचे खालीवर असे होण्याची दाट शक्यता असते. यासाठी तुम्हाला मेन फॅब्रिक आणि अस्तर सगळ्यात आधी जोडून घ्यायचं आहे. नेक तयार झाल्यानंतर तुम्हाला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे जॉईन करून घ्यावंच लागतं. तर पहा, इथं आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन झालेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, नेहमी आपण अस्तर हे नेहमी मापानुसारच कटिंग करत असतो आणि मेन फॅब्रिक आहे ते आपण आपल्या मापापेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे अस्तरपेक्षा थोडंसं अर्धा इंचाने का होईना जास्त कटिंग करत असतो, जेणेकरून ब्लाऊज स्टिच करत असताना पुढे जाऊन आपल्याला कोणताही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये यासाठी. तर पहा, हे चारही बाजूने मी मेन फॅब्रिक आहे ते एकदम कट करून घेतलेला आहे आणि आपला असा काही ब्लाऊजचा लुक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर बघा, किती सुंदर असा हा नेक रेडी झालेला आहे. त्यानंतर पहा, इथं तुम्हाला एक म्हणजे कस्टमरने मला फोटोज पाठवला होता, त्याच्यामध्ये सुद्धा इथं एक थोडीशी लेस लावून घेतलेली आहे. तर ती सुद्धा मी एकदम परफेक्ट पद्धतीने दोन्ही साईडला एकदम केवढी बसते ते पाहायचं आहे आधी तुम्हाला, आणि त्या पद्धतीनं मी दोन्ही साईडला स्टिच देऊन घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीनं आपल्याला हे व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे. आणि आता मात्र तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा नेक आपला रेडी झालेला आहे. किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे, तुम्ही मला बघू शकता. आणि मला कमेंट्समध्ये सांगा ब्लाऊजचं माझ्या फिटिंग कसं आलेलं आहे ते. आणि नॉडलासुद्धा आपण लटकन लावून घ्यायचे आहेत. तर पहा, इथे मी नॉडलासुद्धा सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू असणारे लटकन्स लावून घेतलेले आहेत. किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये रेडी झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर बघा, इथं आपला हा आता नॉडला लटकनसुद्धा लावून झालेला आहे, नेकसुद्धा रेडी झालेला आहे. आता पुढे आपण याला टक्स मारून घ्यायचे आहेत, बॅक पार्टला टक्स मारून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला जो ब्लाऊज आहे तो इथं सेंटरला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि 4.5 इंचावरती मार्किंग करून तो बघा मी एक रेष ओढून घेतलेली आहे 4 इंचाची, आणि ते आपल्याला दुसऱ्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि बघा, तो त्या साईडला ओटवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला मार्किंग करून घ्यायचे आहे, जेणेकरून दोन्हीही साईडचे तुम्ही एकदा ड्रॉ केले की तुम्ही डायरेक्टली टिप मारली तरीसुद्धा चालू शकतं यासाठी. तर बघा, दोन्ही साईडला मी मार्किंग केलेलं आहे टक्सचं, आणि आता ते टक्स आहे तो मी मारून घेतलेला आहे. तर टक्सच्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि 4 इंचावरती वरपर्यंत टिप मारून घ्यायची आहे. वरच्या साईडला 4 इंच आणि खाली टिप मारताना जिथं आपण खालच्या साईडला तिथं अर्धा इंचाचा टक्स मारायचा आहे, जेणेकरून तो 1 इंचाचा तुमचा टक्स होणार आहे. तर बघा, हा वाला टक्स मारून झाला. अगदी त्याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा टक्स मारून घ्यायचा आहे. दोन्हीसुद्धा टक्स मारून झालेले आहेत आता माझे, आणि मी खालच्या साईडला कमरपट्टी लावून घेणार आहे. काही लोक तर डायरेक्टलीच कमरेला कमरपट्टी न जोडता डायरेक्ट स्टिप मारून पलटी करून घेतात. तर तसं न करता तुम्हाला नेहमी कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा जो ब्लाऊज आहे तो फिनिशिंगमध्ये तयार होणार आहे यासाठी. तर बघा, कमरेलासुद्धा मी टिप मारून झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजचा लुक आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज रेडी झालेले आहेत. त्याचे लटकनसुद्धा अगदी परफेक्ट आलेले आहेत. पायपिंगसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये बसलेली आहे आणि खालच्या साईडला जिथं मी पट्टी मारलेली आहे तिथे मी हात शिलाई घालून घेणार आहे. आणि तुम्ही याचं बघू शकता, पायपिंग आतल्या साईडनं सुद्धा किती सुंदर आणि बाहेरच्या साईडनं सुद्धा किती सुंदर अशी तयार झालेली आहे. आणि याची नॉडसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर बसलेली आहे.
तर बघा तीसुद्धा मी अंडरग्राऊंडच मारलेली आहे. नॉटसुद्धा अंडरग्राऊंड जॉईन केलेली आहे आणि पायपिंगसुद्धा. तर माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंट्समध्ये सांगा ब्लाऊज कसा बनला आहे ते. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.